अस्सलामुअलैकुम. बानकोटशी असगर जळगावकर. मी आहे आता केंगवल गावात आणि केंगवल गावाची ही मराठी शाळा आहे आणि थया मी थोपले आत्ता तर थोडंसं त्यांची हालत तुम्हाला दाखवत आहे. मग बॅड कंडिशन आहे त्यांची. पण आज सगळा कौला बिवला सगळी पडलेली आहेत आणि सरकारी जी काही मालमत्ता आहे, बेंच आहात, दरवाजा त्यांचं काही फॅन आहात, काही कपाट आहात, तर सगळं आत पुसून चालल्यात. हिनार जरा पण कोणचा लक्ष नाही पडलेला आहे. व्हिडिओत लास्टपर्यंत जुरून राहा. चॅनलवर जर नवीन असाल तर यूट्यूबवर माझ्या चॅनलचं नाव आहे असगर जळगावकर इन बानकोट. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी आत्ता तुम्हाला स्टार्टला सांगलो तुम्ही कांट्या गावात जात आहे. तर कांट्या गावात जायच्या अगोदर ह्यो गाव मिळते केंगवल. ओके, तर मी केंगवल गावाशी आज थोपले आहे. माझा प्लॅन चेंज केलो. मी कांट्या गावात मी जात नाही, आज केंगवल गावात जात आहे. आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता ही मराठी शाळा आहे. मी जैसा सड्यारच्या शाळेचा दाखवला होता तर ह्या पण केंगवलची मराठी शाळा मला पण वाटतं ही सायक्लोनला ही पण तुटलेली आहे. त्यांची दुर्दशा बघा काय झाली. मी तुम्हाला क्लोज व्हिडिओ अजून काही त्यांचं दाखवत आहे. कौला बिवला सगळी त्यांची पडलेली आहेत. मला हीच काही नाही समजत की जे पण अधिकारी आहेत त्यांनी ठीक आहे रस्त्यावर नाही लक्ष देत, किनार नाही ध्यान देत, मतलब नाही, पण हे शाळेवर तरी ध्यान द्या. त्या पोरा शिकतात, त्या आपल्या देशाचा फ्युचर आहे पुढचा. पोरा शिकतील, वाढतील, तेव्हा आपलं देश पुढं जाईल, इंडिया इन्शाअल्लाह. पण जर ही ऐसा दुर्लक्ष करून त्यांना त्यांची छतच जर तुम्ही देणार नाही, शाळाच जर खच्ची बनवणार नाही, लक्ष देणार नाही, तर कैसा चालेल? आपली पोरा कैशी शिकतील सांगा म्हणा. आता ही मी तुम्हाला दाखवते आतलन जाऊन ती शाळेची पण दुर्दशा बघा तुम्ही. केंगवल गावात मी आहे आता आणि मी आतलन एंट्री केली आहे. ही बोर्ड बघा, हे शाळेची दशा बघा पहिले तुम्ही. वर्षी सगळा चिमल्याला आहे. हे बोर्ड बघा, जिल्हा परिषद मराठी शाळा केंगवल. हां, फक्त बोर्ड बेस रेल आहे, ती पण वाकरा रेल आहे. आणि आज शाळेची तुम्हाला दुर्दशा दाखवता म्हणजे काय. आता काही बोलून उपयोग नाही. अधिकारी लोक काय झोपा मारतात की काय मला काही समजे नाही. हां, स्कूल पण त्यांच्यानी जर बनवाय नाही तर आपली देशाची मुलं शिकतील कशी. हे बघा दरवाजो बघा, ही कौला बघा, ही बघा ही शाळेची दशा बघा. ही बोर्ड आता ही शाळा शिकतात पोळा त्यांचा ही बोर्ड आहे. हे बघा, हे मला वाटतं सायक्लोनलाच तुटलेला होता. ही आजचा एक रूम आहे. छत तर हयच नाही तिनार. हे बघा, हे वार्षिक पण काय होतं तर सगळं पडलेलं. हा पहिला रूम आहे. हां, दुसरा रूम तुम्हाला दाखवता. हे आता मी दुसऱ्या रूमात आले आहे. दुसऱ्या रूमाची पण दशा बघा. हां, हे बेंच बीच सगळं कुसतात. हां, फॅन कुसतात. हे आपलं बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बघा. आणि ही वरती बघा कौला पण सगळी आता पड्या आल्यात. एखादा कोण आईला खालती त्याच्या माथ्यात परल आणि तो माणूस जाग्यावर बैसेल. म्हणजे शासनाचा पैसो बेकार बघा किती घालवतात. ही दशा आहे हो. केंगवल गावातली मराठी शाळा त्यांची दशा बघा. आता केंगवल गावाचं आपल्याजवळ आनंद साहेब आहात रामजी करून. त्यांना आता आपण विचारूया ह्या शाळेची दुर्दशा अशी काय. रामजी साहेब, ही शाळेची दुर्दशा अशी का हो? हे लॉकडाऊन पासून काय लक्ष दिलं नाही. तुटले लॉकडाऊन मध्ये, बरोबर आहे. तिथून काही लक्ष दिलं नाही. आम्ही पंचायत मध्ये अर्ज दिलेला, वरती आपल्या तहसीलदारला दिलेले. ते आता ते बोलतात हा फोटो पाडतात, येतात, बघतात, आम्ही करून देऊ. आणि आता इलेक्शन होता. इलेक्शन मध्ये ग्रामसेवक तलाठी भाऊ आणि सपकाळ साहेब हे म्हटले की आताची घडी तुमचा मंदिर आम्हाला द्या आणि पुढच्या इलेक्शनला आम्ही एक रूम तयार करून देणार तुम्हाला जरूर. तर एक रूम करायला तयार झाले म्हणून आम्ही आपला मंदिर दिला त्यांना इलेक्शनसाठी. आणि आता काय तिथून काय अजून काय लक्ष दिलं नाही त्याने. तुमची पंचायत कुठली पडतं? पंचायत वेशवी पंचायत पडतं. सरपंचाचं नाव कसा? सरपंचाचं ते बाईचं नाव ठीक आहे, आठवत नाही. हां हां, खाडीबाई. मग तुम्ही सरपंचला आपला वेशवी पण पंचायतला अर्ज बिर्ज काय दिलेला काय? त्याच्यावर अजून कारवाई नाही. म्हणजे बघा व्ह्युअर्स, ही स्कूल आहे, ह्या पोरा असतात. आणि मग पोरा शिकतात कुठं आता? आता ते पोरं 2 पोरं कांट्याला जातात. ठीक आहे, पण ठीक आहे, ही सरकारी इमारत आहे, हिंचा काम झाला पाहिजे. आणि 4 वर्ष झाली. असंच मी एक आपला सडा गावातलं स्कूल आहे त्याच्यावर पण दुर्लक्ष आहे. केंगवल गावाची पण स्कूल आहे त्याच्यावर पण दुर्लक्ष झालेलं आहे.
आणि मी ह्याच्यावर लक्ष टाकून ह्याचा लवकरात लवकर काम व्हावा अशी विनंती गावकऱ्यांची पण आहे. का की इथं आज नाही उद्या मुलं शिकतील, फ्युचरला कोण ना कोण शिकल, अशी इमारत टाकून नाही जमणार. रामजी साहेब, आजूबाजूच्या गावाचे किती केंद्र आहेत इथं, किती गाववाले इथं मतदान करायला येतात? नादगाव, रानवल, कांटा, कातलकोण आणि केंगवल म्हणजे 3-4 गावातली लोक, 5 गावातली लोक इथं मतदान करायला यायची. स्कूल तुटली होती, मगून तुमच्याजवळ अधिकारी लोकांनी तुमचं मंदिर मागितले मतदान करायला आणि तुमची वादा केले नाहीत की पुढचा म्हणजे आमदारकीचा इलेक्शन ना, तो याच्या अगोदर तुमची स्कूल ही आम्ही बनवून देऊ, एक रूम बनवून देऊ. एक रूम बनवून देऊ. बघा आता त्यांचा वादा पुरा होतोय की नाही तर मी बानकोटलाच आहे, मला कॉल करा किंवा मला भेटायला या. जर त्यांचा वादा हा पूर्ण नाही झाला तर आपण अजून एक हा व्हिडिओ बनवू की त्यांनी वादा केलेला पण त्यांनी हा वादा पूर्ण केलेला नाही. ठीक आहे. तर सरकारचे जे काय पदाधिकारी आहेत स्कूलबाबत हे जे काय काम बघतात त्यांची एक केंगवल गावकऱ्यांची आणि माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज 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 शाळेवर तरी लक्ष टाका, ह्यांची स्कूल बनवा आणि आपली मुलं शिकून द्या आणि आपला देश पुढं जाऊ द्या. बाकी दुआत याद ठेवा. बानकोटवरनं असगर जळगावकर. जजाकल्लाह खैरा.